स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम. शुभ संकल्पांच्या उंजळीला सिद्धीचे वरदान प्रदान करणारे श्री गौरीनंदन मंगलमूर्ती श्री गणराय. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांशी आभार झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय आणि या महन्मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून पुणे आणि तालीम ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कसबापेठ पुणे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळाच्या इतिहासामध्ये सलग 50 वर्षे अध्यक्षपद भूषविणारे कैलासवासी पैलवान गोविंद रामभाऊ तारू यांच्या स्मृतीस अभिवादन करून मंडळ यंदा 78व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे. प्रतिवर्षी जिवंत देखाव्यांची परंपरा अनुसरून यापूर्वी सादर केलेल्या देखाव्यांच्या परंपरेचा सार्थ अभिमान बाळगून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला जिवंत ऐतिहासिक देखावा शिवशाहीचा शिरस्ता अर्थात बेलवडीच्या राणी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई यांना न्याय. शिवशाहीचा शिरस्ता अर्थात बेलवडीच्या राणी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई यांना न्याय. हा जिवंत देखावा करावा असा मनोदय श्री राजेंद्र अनंतराव खराडे अध्यक्ष पुणे आणि तालीम ट्रस्ट आणि अध्यक्ष पीएमटी कामगार संघ इंटक पुणे यांनी बोलून दाखवला आणि मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक लोकप्रिय कार्यक्षम आमदार माननीय रवींद्र हेमराज धंगेकर, माननीय गोपाळ दादा तिवारी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य व प्रवक्ते माननीय दीपक मोहळे, ऍडव्होकेट अनिल खराडकर, ऍडव्होकेट सुहास मोडावरे, माननीय पैलवान मधुकर पडतळे आणि माननीय अजित मेंगे यांनी व्यक्त केला. या सर्वांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राजेंद्र पालवे क्रिएशन निर्मित दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारा ऐतिहासिक जिवंत देखावा शिवशाहीचा शिरस्ता अर्थात बेलवडीच्या राणी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई यांना न्याय. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझ अब्बे करून प्रारंभे डब्बावर थापतून तुन्याचा, डब्बावर थापतून तुन्याचा. जागी रहा महाराष्ट्राचा प्राण, जागी रहा महाराष्ट्राचा प्राण. शिव प्रभूत गात गुणगान रयत सुखावली, रयतेचा वाली छत्रपती झाला. शिवाजी राजे आता छत्रपती श्री शिवाजी महाराज झाले. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलोत्तास सिंहासनाधीश महाराजाधिराज राजा शिवछत्रपती. आणि शिवमुद्रा उमटली. प्रतिपक्ष चंद्र लेखिव वर्धेष्णु विष्णु वंदिता शाहस्तुनो शिवस्तेषा मुद्रा भद्राय राजते. राज्याभिषेकानंतर हिंदवी स्वराज्याच्या सीमा वाढवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम आखली. दक्षिण दिग्विजयाहून यश प्राप्त केल्यानंतर स्वराज्याकडे परतत असताना मराठा सैन्य कर्नाटकातील बेलवडी गावाजवळ येऊन विचावले. लोक हो, छत्रपती शिवरायांनी आत्मस्वकीय असो किंवा परकीय यांच्याकरिता वेगळे असे न्यायदान ठेवले नाही.
बेलवडीच्या गडीतील राणी मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई यांना दिलेले न्यायदान विसरून चालणार नाही. बेलवडीतील युद्धप्रसंगी छत्रपती शिवरायांनी केलेले न्यायदान आपणच बघा. वारे माझ्या बछड्यांनो, गेले 25 दिवस शिवाजीला भंडावून सोडले तुम्ही. राजा म्हणलो होतो ना तो स्वतःला. येईल आता आणखी काही दिवसात आमच्या समोर नाक हसत. सावित्री अक्का, एक बोलू काय म्या? बोल नारायणा. आमच्या सैनिकांची कर्तबगारी पाहून आज आम्ही खुश आहोत. आता काय हवं आहे ते सांग. सावित्री अक्का, मला एवढंच सांगायचं, स्वतःच्या ताकदीचा एवढा बी गर्व बरा नव. नारायणा, अक्का, आज राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा, पण उद्या तुम्हाला पडल बघा ते. तुमचा तो उद्या आम्ही आजच आमच्या मुठीत बांधाय. शिवाजी एवढा तकलादू राजा वाटतो काय तुम्हाला? मराठा मुलूक देव मानतोय त्याला. सावित्री अक्का, ज्यानं दिल्लीपती औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी आहे. तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे. गेल्या 25 दिवसात आमच्याशी झुंज देताना आमच्या गणीचा 1% काढता आला नाही त्याला. अक्का, त्याला बी काय तर कारण असल. शिवाजी स्वतःहून आमच्या वाट्याला गेला नाही. आपण कुरापत काढली त्याची. पुरी दक्षिण जिंकून ते रायगडाला परत चालला होता आणि वाटत त्याला गाठून आपण त्यांच्या गाड्यांचं बैल पळवून आणलं. हे बरं नव्हं अक्का? युद्धात बरं आणि खरं असं काही नसतं नारायणा. इथं जो जेता तोच नेता असतो. शिवाजी काल कोण होता याच्याशी आमचा मतलब नाही. आम्ही फक्त जाणतो आत्ताचा क्षण आणि तो आम्ही जिंकलाय. लक्षात ठेवा, झुंज देणं हीच वीरांची प्रतिष्ठा आहे. दाखवून देऊ आम्ही अखिल हिंदुस्थानात. बेलवडीची सावित्रीबाई देसाई सुद्धा इतिहास निर्माण करू शकते. जशी तुमची मर्जी. इथं माझीच मर्जी आहे. बोला संभव! बोला संभव! जगदंब जगदंब. महाराज, ऐसी चिंताग्रस्त राहू नये. निघेल काही तोडगा यातून. तोडगा? रघुनाथ पंत, आम्ही तोडगा शोधतो आहोत असं का वाटतं आपल्याला? तसं समजत असाल तर पंत, या युद्धाची तोड पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होती. आम्ही ठरवलं असतं तर ही बेलवडीची गढी जाता जाता उद्ध्वस्त केली असती. पंत, राजांचा हुकूम होता आम्हाला. समोर लढणारी बाई हाय, तिच्यावर शस्त्र चालवलं तर मराठ्यांनी नारीचं राज्य उद्ध्वस्त केलं. यो फलक लागल कपाळावर. होय हंबीरराव, रात्रंदिनी हीच चिंता सलते आम्हाला. अवघ्या कावेरी पट्टम ते वृद्धाचलम पर्यंतचा बेला दक्षिण जिंकणारी आमची ही सेना, ही बेलवडीची गढी तिच्यासमोर काय कौतुकाची. हा हा आमचा येसाजी कंक कुतुबशहाच्या आखाड्यात आमच्या शब्दाखातर हत्तीला चितपट केला यानं. या सावित्रीबाई देसाईच्या संपूर्ण फौजेपुढं आमचा हा एकटा मावळा देखील पुरेसा आहे. बघ राजे, हा विलंब कशासाठी? गेले 25 दिवस आपली फौज लढतीये, अद्याप यश पदरी पडत नाही. दक्षिणेशी मिळालेली दौलत या युद्धावरच ओळखून टाकायची की काय आपण? पंत, ऐसे खचून जाऊ नये. आम्ही आता वेगळा विचार करतो आहोत. ऐसे समजा की सावित्रीबाईला आम्ही 25 दिवसाची संधी दिली. आता या उपर नाही. कुरापत त्यांनी काढली.
त्याची शिक्षा त्याला भोगावी लागेल. म्हणजे महाराज आपण हल्ला करायचा? आंबेगाव, आपण आमचे जाणते सेनापती. युद्धामाझी भावनांची गल्लत करू नये हे आपणासही उमगावया हवे. समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवावे तर महाभारतातल्या भीष्मासारखी गत होईल आमची. इथेच शरपंजरी पडावे लागेल आम्हाला. महाराज, हे करताना आपण किती यातना होत आहेत जाणतो आम्ही. रघुनाथ पंत, त्या वेदनांची पत्रासही आम्ही ठेवत नाही. जखमांची आभूषणं मिरवायची हौस असते मराठ्याला. वाईट एवढंच, या जखमा आपल्याच लोकांनी दिल्या. अफजल खानाच्या फौजेतून आमच्यावर चालून आलेले आमचे चुलते मंबाजी राजे भोसले, खानाला जाऊन मिळालेला आमचा सवंगडी खंडोजी खोपडा, आमच्यावर शस्त्र उगारणारे सुप्याचे मोहिते मामा यांनी तरी वेगळं काय केलं पंत? जगदंब पंत, भाऊबंदकीचा शाप आहे या मराठी रक्ताला, अगदी महाभारत काळापासून. सखोजीराव, जी राजे, तैसे जे असेल तैसे स्वीकारावे. भारी कलंक लागतो म्हणून विस्तव शेल्यात बांधू नये. उद्ध्वस्त करा ही बेलवडीची गडी आणि आपले चोरीस केलेले सर्व सामान हिसकावून घ्या. हे राजे, असंच करतो. हे सवय. जगदंब जगदंब. बोला शंभो! बोला शंभो! सावित्रीबाई, रे वाघिणीचे टेंबा नगे मिरवो. गवा जाते पडते करायचं बी नाही. अरे जा, वाघिणीच्या दाताला हात घालायला 40 ते तेवढा 16 मुलाचं असावं लागतं. दुसऱ्याचं नोंद हुडकया, तो तसंच तोंड सोडू नये. मुकाट्याने आमच्या राजांचा चोरलेला ऐवज परत कर. सावित्री मिळवते ते मनगटाच्या बळावर. गेले 25 दिवस आमच्याशी लढून तुमची मनगट चिडली असतील तर काकडाचा आहेर पाठवू का आम्ही त्या मनगटांसाठी? सावित्रीबाई, आता बघच तू मावळच्या मनगटातलं रॅक. चालेल. महाराज, महाराज, आपली फते झाली. हे ऐकून आनंद नाही वाटला महाराज? आनंद आनंद झाला ना पंत, पण या आनंदापेक्षा आम्ही कोणा विरुद्ध लढलो याचा सण मोठा आहे. असो, आमच्या वीरांनी पराक्रमाची शर्थ केली, त्यांची वाखाणणी व्हायलाच हवी. मुजरा महाराज, या आंबेराव या. भले शापा, बावळ मुलखाचं नाव राखलं. महाराज, आता पुढची मोहीम सुकर झाली. अवश्य पंत, पण जाण्याआधी आम्हाला त्या वीरांगनेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याची झुंज दिली. महाराज, हा आपला आजचा चेव बघून मातून तिनं पळ काढला नव्हतं. हा परत सकुजीराव गेलं तिच्या मागावर. आता कैद करून आणतील बघा. बोलताय हंपेला, ही ऐती मुलुखगिरी कुणी करायला सांगितली? विजयी झाला म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी तुडवायचा अधिकार लाभला की काय तुम्हाला? माफी असावी महाराज, पण युद्धाच्या धामधुमीत असं काय होऊन गेलं की भांडत राहिलं नाही बघा. ठीक आहे, येऊ द्या सखुजीरावांना.
याचा जाबसाल घेऊ आम्ही. मुजरा राजे, या सखोजीराव, भले पराक्रम गाजवून आला. राजे वयांनी फिटली होती हात म्हणून मागावर जाऊन घेऊन यावं लागले. सखोजीराव, यापुढे अदब सोडू नये. आज मराठी राज्यासाठी आपण भीम पराक्रम गाजवला. हे गेल्या 25 दिवसात साध्य झालं नाही, ते पळभरात मिळवलं. म्हणून ही कसूर माफ करू आम्ही. सावित्री अक्का, आम्हा जैशा आऊसाहेब तैशा आपण. आपणाकडून बदअमल झाला म्हणून आम्हास लढावे लागले आपल्याशी. तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत. आईच्या मायेनं. आई, कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस? युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राजे तुम्ही. आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का, विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत नाहीत. तो माणूसच राहतो. आम्हीही आमचं माणूस पण सोडलेलं नाही. माणूसपणाची व्याख्या ही तुम्हीच करणारी. सगळे नीती नियम विजेत्यांना अनुकूल असतात. पराजितांच्या बायकांना बटीक बनवणं ही देखील नीतीच ठरते अशा वेळी. ही सावित्रीबाई तुझ्या समोर बटीक बनून उभी आहे राजा. तू ही मनसोक्त भोग घे तिचा. कोण अजून तुझी कोण बसवतलेली गिधाडं असतील तर तिच्या लाचार देहाचे तुकडे तोडण्यासाठी. हीच रीत आहे राजे, हीच रीत आहे. सावित्री अक्का, या असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता. त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो. बस झालं तुझं हे ढोल. एवढी नियत तुझ्या अंगी असती तर ढोल मानात अंतावर हे वासनांग कुत्ते सोडले नसते तू. वासनांध कुत्ते? वासनांग कुत्ते म्हणजे सावित्री आता काय झालंय? सखोजीराव, काय ऐकतो आहोत आम्ही? राजे ते म्हणजे सखोजीराव, तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय. बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं. भर रानात अबरू उठली माझी. बोल बोल राजा, कुठे गेली तुझी ती नीतिवत्ता आता? कुठे गेली आहे? साहेब, आणि हे काय घडलं? सखोजीराव, सखोजीराव, तू हे नीच कर्म करावं. काय वाटलं तुला? महिनोन महिने झोपणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केली म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला. सखोजीराव, हरामखोर. महाराज, सावित्रीबाई तैशी आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सजा. कुकर्म? पंत, प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो. या स्वत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकानं आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केलंय ते या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयतच इथं नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सखोजी, नाही. तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राजे, एकदा माफी द्या. या माफीसाठी हवं तेव्हा रगत सांगू आम्ही. राजे, रक्त सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी. सखोजी, स्वतःच्या हातानं शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते. हीच इब्रत तू सोडलीस सखोजी. मग तुझा हा जीव काय कामाचा? आंबेडराव, जीव तापलेल्या सळ्या घेऊन या हरामखोराचे अधिक डोळे काढा. आत्ताच्या आत्ता त्या नजरेनं परस्त्रीचा हव्यास ठरला की बेशिराक होऊ द्या. आणि त्यानंतरही त्याला पैसा तडफडत ठेवा. या बेलवडीच्या अंधार कोठडीत सोडू द्या जन्म तो.
राजा नाही राजा नाही माफी माफी करा एकदा राजा माफी करा ठेवू का याला? राजा माफी राज राज एवढी कठोर सजा? होय हंबीरराव एवढी कठोर सजा एखाद्या परकीय सुलतानानं आमच्या माय भगिनीच्या अब्रूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं हंबीरराव? हेच केलं असतं ना. मग न्यायासनासमोर आप परका नाही, सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही हंबीरराव, या मराठी मातीतल्या हरेक लेखी बाळीचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो रजपूत रमणींचे आत्मे आजही आक्रंदन करून आम्हा सांगतायत की राजे न्याय द्या, राजे न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा, हाच शिरस्ता शिवशाहीचा. मंडळी, आज देशाच्या वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात ह्या नात्या